विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे ही ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. आमची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, तंत्रसज्ज अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण, शेती व उद्योग क्षेत्रातील उत्तम संधी. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जून 2026 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले. हे आंदोलन कृषी मंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर 15 जून 2026 रोजी मागे घेण्यात आले होते व 22 जून रोजी याबाबत बैठक घेऊन असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र तरीही आमदार रोहित पवार यांनी केलेल्या सरसकट व विनाअट कर्जमाफीच्या मागणीस शासनाने दाद दिली नसल्याने आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथून यात्रा काढून संभाजीनगर येथे 29 जून रोजी एल्गार मेळावा घेतला. अखेर काल मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आमदार रोहित पवार यांच्या लढ्यास यश आले अशीच भावना व्यक्त होत आहे. तर आमदार रोहित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांचे आभार मानल्याचे दिसून आले. कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की GR मध्ये ज्या जाचक अटी होत्या ज्या काढण्यात याव्या अशी मागणी सर्व शेतकरी आणि आम्ही सर्वजण करत होतो ती तुम्ही मान्य केली आणि जाचक अटी काढल्यामुळे 30-35 लाख अधिकच्या शेतकऱ्यांना तिकडे फायदा होईल.